नमस्कार. अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण जागतिक चिमणी दिन साजरा करणार आहोत आणि त्यानिमित्तानेच कवयित्री इंदिरा संत यांच्या गर्भरेशीम या काव्यसंग्रहातून जिथे चिमणी नाही ही कविता पाहणार आहोत. चला तर मग पाहूया कवयित्री इंदिरा संत यांच्या लेखणीतून साकारलेली जिथे चिमणी नाही ही कविता. वेळेवर टेकलेल्या हिरव्या गर्द डोंगर उतरणीने कडेवर घेतलेले ते घरकुल. वेळेवर टेकलेल्या हिरव्या गर्द डोंगर उतरणीने कडेवर घेतलेले ते घरकुल. मागल्या दाराने दूरवर चमचमणारे दर्यावरील जरीकाम टुळटुळू बघत हरवून जाणारे. पुढील दारच्या खळ्यावरील रांगोळीवर पागोळीचे 4 खोडकर थेंब शिंतडणारे. किट्ट काळोखातील चाहुलीला घाबरणारे. नारळीच्या कुशीत गुडूप करणारे. सुरमय सरंग्यांच्या आस्वादाने बाळसे धरणारे. सागर लहरींच्या लयदार अर्जवी स्वरांनी बोलणारे ते घरकुल. ते जेव्हा सोडून निघाले तेव्हा समजले ही हळदी कुंकवाने रेखलेली उंबऱ्याची घाटी चढून जाणे किती अवघड. ते जेव्हा सोडून निघाले तेव्हा समजले ही हळदी कुंकवाने रेखलेली उंबऱ्यांची घाटी चढून जाणे किती अवघड. मी घुटमळत असते. ते सांगत असते पुन्हा येशील तेव्हा माझ्यासाठी घेऊन ये. मी घुटमळत असते. ते सांगत असते पुन्हा येशील तेव्हा माझ्यासाठी घेऊन ये. एक टायवाला गुबगुबीत चिमणा, एक उंच मानेची तुरतुरीत चिमणी. ती मग केळीच्या बागेत लपंडाव खेळतील, झावळ्यांवरून झोके घेतील, फोटो कपाटावरून भिरभिरतील, सारखी चिवचिवत राहतील. फोटो कपाटावरून भिरभिरतील, सारखी चिवचिवत राहतील. बळचणीला छानसे घरटे बांधतील. घेऊन ये. किती वेळ माझ्या मागून शब्द येत होते, घेऊन ये. घेऊन ये. किती वेळ माझ्या मागून शब्द येत होते, घेऊन ये. अशी ही कवयित्री इंदिरा संत यांची जिथे चिमणी नाही ही कविता. तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत. तोपर्यंत धन्यवाद.